हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण थर्ड टॉपिक जर्नल यामध्ये चेक, डेफिनेशन ऑफ चेक, पार्टीज ऑफ चेक, कंटेंट ऑफ चेक अँड टाइप्स ऑफ चेक या कन्सेप्ट आपण बघितल्या होत्या. टुडेज लेक्चर वी आर लर्न अबाउट नेक्स्ट कन्सेप्ट, मीनिंग, डेफिनेशन, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ जर्नल. सो लेट्स स्टार्ट आवर लेक्चर. मीनिंग, डेफिनेशन, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ जर्नल. आज आपण जर्नल म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, त्याचप्रमाणे त्याचे महत्त्व आणि त्याची उपयोगिता काय आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. इंट्रोडक्शन. एव्हरी डे बिझनेसमॅन परफॉर्म लार्ज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन. These transactions cannot be remembered at a glance. Therefore, these transactions must be recorded in different types of books. He keeps different accounting records. The number of books depend upon the size and nature of business and volume of transactions. But important books of account which must be maintained by every businessman are journal and ledger. Journal is a book employed to classify or sort out transactions in a form convenient for their subsequent entries in ledger journal. Keep record of daily financial transaction. It is also known as book of original entry. When the journal transactions are recorded in the journal, it becomes journal entry. Journal entries consist of the name of debit and name of credit involved in the financial transaction with a brief narration. Journal is a book in which the business transactions are first recorded in a chronological order, that is date-wise in the order in which they take place. जर्नल म्हणजे व्यावसायिक हे दर दिवशी असंख्य व्यवहार पूर्ण करीत असतो. हे सर्व व्यवहार तो स्मरणात किंवा आठवणीत ठेवू शकत नाही. म्हणून या व्यवहाराची नोंद करण्याकरता तो व्यावसायिक विविध प्रकारच्या पुस्तकांचा उपयोग करीत असतो. याची संख्या, व्यवसायाचा आकार, त्याचं स्वरूप आणि व्यवहारांच्या संख्येवर अवलंबून असते. परंतु असे असले तरी काही महत्त्वाची लेखापुस्तके असतात की प्रत्येक व्यावसायिकाला ते ठेवावीच लागतात, की ज्याला रोजकीर्द की ज्याला आपण जर्नल म्हणतो आणि खातेवही की ज्याला आपण लेजर म्हणतो. ही पुस्तके त्या व्यावसायिकाला ठेवावी लागतात. लेजरमध्ये नोंद करणे सोयीस्कर व्हावं अशा स्वरूपात व्यवहाराचं वर्गीकरण करणारं पुस्तक म्हणजे जर्नल आहे. जर्नलमध्ये रोजच्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी या ठेवल्या जातात. जर्नल हे मूळ नोंदीचं पुस्तक आहे. जेव्हा जर्नलमधील व्यवहार जर्नलमध्ये नोंदवले जातात तेव्हा ती जर्नल एंट्रीजमध्ये त्याची नोंद होते. आर्थिक व्यवहारातील नावे व जमा की ज्याला आपण डेबिट आणि क्रेडिट म्हणतो यांचा समावेश जर्नलमध्ये असतो. त्याचबरोबर व्यवहाराचे संक्षिप्त स्पष्टीकरण सुद्धा दिलेले असते. जर्नल हे असे पुस्तक आहे की ज्यामध्ये व्यवसायातील आर्थिक व्यवहार हे कालक्रमानुसार तारीखवार म्हणजेच क्रोनॉलॉजिकल नुसार सर्वप्रथम लिहिले जातात. म्हणजे व्यवहार ज्या क्रमाने केले जातात त्याच क्रमाने ते लिहिले जातात. Generally, the different types of books of account are maintained by a businessman for recording the business transaction. He maintains primary books and secondary books. Primary books include journal proper and special journal which include purchase book, sales book, purchase return book, sales return book, bills receivable book, bills payable book and secondary book including journal ledger. म्हणजे जर्नलमध्ये सामान्यपणे व्यवसायातील आर्थिक व्यवहाराच्या नोंदी करण्याकरता व्यावसायिक विविध प्रकारच्या पुस्तकांचा म्हणजे बुक्स ऑफ अकाउंटचा हा उपयोग करीत असतो.
त्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये प्राथमिक व दुय्यम स्वरूपाच्या पुस्तकांचा समावेश होतो. प्राथमिक पुस्तकात प्रॉपर जर्नल आणि स्पेशल जर्नल यांचा समावेश होत असतो. जसं की परचेस बुक आहे, सेल्स बुक आहे, परचेस रिटर्न बुक असतात, सेल्स रिटर्न बुक, बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स पेबल बुक, सेकंडरी बुक इन्क्लुडिंग जर्नल लेजर. म्हणजे अशा प्रकारच्या बुक्स ऑफ अकाउंट्स हे त्या बिझनेसमॅनला मेंटेन करावे लागतात. नेक्स्ट पुढे आपण त्याचं मीनिंग बघणार आहोत. जर्नल याचा अर्थ काय आहे तो आपण बघणार आहोत. मीनिंग: द वर्ड जर्नल इज डिलिव्हर्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड जर विच मीन्स अ डे. देअरफॉर जर्नल मीन्स अ डेली रेकॉर्ड. A journal contains a daily record of business transaction and hence it has been named so. As soon as a transaction takes place, its debit and credit aspects are analyzed and first of all recorded chronologically, that is in the order of their accuracy taking place. Journal is a book of original entry or a primary entry. म्हणजे इंग्रजीतील जर्नल हा जो शब्द आहे हा शब्द फ्रेंच भाषेतील जर या शब्दापासून घेतला आहे. या शब्दाचा अर्थ डे अर्थात दिवस असा होतो. म्हणून जर्नल म्हणजेच काय की दैनंदिन नोंद होय. जर्नलमध्ये व्यवसायातील आर्थिक व्यवहाराच्या नोंदी घेतल्या जातात. या ठिकाणी असे व्यवहार झाल्याबरोबर लगेचच नावे आणि जमा म्हणजे डेबिट काय आणि क्रेडिट काय हे केलं जातं आणि त्याचं स्पष्टीकरणही त्यामध्ये दिले जाते. सर्वप्रथम तारीखवार नोंदी जर्नलमध्ये केल्या जातात. ज्या क्रमाने त्या केल्या जातात त्या क्रमानेच त्या लिहिल्या जातात. म्हणून जर्नल हे मूळ नोंदीचे किंवा प्राथमिक नोंदीचे पुस्तक आहे असं म्हटलं जातं. पुढे आपल्याला जर्नलच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. According to L.C. Cooper, a journal is a book employed to classify or sort out transactions in a form convenient of their subsequent entry in the ledger. L.C. Cooper यांच्या मते खाते वहीत नोंद करणे सोयीस्कर व्हावे म्हणजे लेजरमध्ये नोंद करणं सोयीस्कर व्हावं म्हणून अशा स्वरूपात व्यवहारांचे वर्गीकरण करणारे पुस्तक म्हणजेच जर्नल होय. त्यानंतर कोहलर यांनी डेफिनेशन सांगितलेली आहे. अकॉर्डिंग टू कोहलर, a journal is the book of original entry or recorded transaction not provided for in a specialized journal. कोहलर यांच्या मते जर्नल की ज्याला आपण रोजकीर्द म्हणतो, जर्नल हे मूळ नोंदीचे किंवा प्राथमिक नोंदीचे पुस्तक आहे असे म्हटले आहे. पुढे आपल्याला इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ जर्नल म्हणजे जर्नलचे महत्त्व काय आहे आणि त्याची उपयोगिता काय आहे याबद्दल आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. जर्नल इज अन इम्पॉर्टंट बुक इन बुक कीपिंग. ऑल बिझनेस ऑर्गनायझेशन कीप दी जर्नल. द इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी इज ॲज फॉलोज. इम्पॉर्टन्स ऑफ जर्नलमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की बुक कीपिंगमधील जर्नल हे महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यामुळे सर्व लहान मोठे व्यापारी यांना जर्नल ठेवावेच लागतात, जर्नल ठेवतात. म्हणून पुढे जर्नलचं महत्त्व काय आहे आणि त्याची उपयोगिता काय आहे हे आपल्याला पुढे त्याने एक्सप्लेन केलेलं आहे. फर्स्ट पॉईंट, दिस इज द प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट. इट इन्क्लूड ऑल टाइप्स ऑफ अकाउंट ऑफ बिझनेस. जर्नल हे जमा खर्चाचे प्रमुख पुस्तक आहे म्हणून सांगितलेलं आहे. यात व्यवसायातील सर्व प्रकारच्या खात्यांचा समावेश होतो. सेकंड पॉईंट, इट शो ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ट्रान्झॅक्शन. जर्नल हे व्यवहाराशी संबंधित आवश्यक माहिती जर्नलमध्ये दर्शवली जाते. म्हणजे व्यवहाराच्या संबंधित जी माहिती आवश्यक आहे ती माहिती जर्नलमध्ये काय केली जाते, दर्शवली जाते.
Third point is the journal has date-wise record of all the transaction with deal about account. It help to understand the events which it took place. जर्नलमध्ये सर्व व्यवहार हे सविस्तरपणे तारीखवार म्हणजे डेट वाईज नोंदवले जातात. त्यातील खात्यांच्याच आधारे घडलेल्या गोष्टी कोणत्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत ते आपल्याला समजते. Fourth point, the journal is subsidiary book in which all the day-to-day transactions are recorded first in chronological order in debit and credit from and with the amount of each transaction. जर्नल हे दुय्यम पुस्तक आहे की ज्यामध्ये रोजचे व्यवहार नोंदवले जातात. सर्वप्रथम हे व्यवहार ज्या क्रमाने केले जातात त्या क्रमानेच ते लिहिले जातात. त्यामुळे ते नावे आणि जमा म्हणजे डेबिट आणि क्रेडिट केले जातात. म्हणून प्रत्येक व्यवहाराची रक्कम ही त्याच्यामध्ये मेन्शन केली जाते. त्याची अमाऊंट किती आहे ती तिथं मेन्शन केली जाते. नेक्स्ट इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी. अकाउंटिंग प्रोसिजर इज फॉलोड ऑन द बेसिस ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. अकाउंटिंग प्रोसिजर ही अकाउंटिंग डॉक्युमेंटच्याच आधारे केली जाते. द नॅरेशन प्रोव्हाइड अ ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन. इट हेल्प टू इन्क्रीज द क्लिअरिटी ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन. जर्नलमध्ये झालेल्या नोंदीच्या स्पष्टीकरणामुळे व्यवहाराचे संक्षिप्त स्वरूप दिसून येते की त्यामुळे व्यवहारात सुस्पष्टपणा दिसण्यास आपल्याला मदत होते. इट हेल्प टू फाइंड आउट अँड प्रिव्हेंट एरर्स. जर्नलमुळे होणाऱ्या चुका शोधणं आणि त्यांना प्रतिबंध घालणं हे आपल्याला सोपे होते. इट हेल्प टू चेक अरिथमॅटिकल ॲक्युरसी ऑफ दी ट्रान्झॅक्शन. जर्नलमुळे व्यवहारांची अंकगणितीय अचूकता तपासण्यास सुद्धा आपल्याला इथे मदत होते. आणि लास्ट इम्पॉर्टंट अँड युटिलिटी इज इट हेल्प इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. म्हणजे जर्नलमुळे व्यवसायाचे अंतिम लेखे म्हणजे फायनल अकाउंट तयार करण्यास मदत होते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जर्नलचे इम्पॉर्टन्स आणि त्याच्या युटिलिटी इथे सांगितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चरला जर्नल या टॉपिकमध्ये जर्नलचं मीनिंग काय, त्याचं इंट्रोडक्शन काय आहे, त्याचं मीनिंग काय आहे, त्याची डेफिनेशन आणि त्याचप्रमाणे त्याचे इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी काय आहे हा कंटेंट आपण या लेक्चरला बघितला. आय होप हा कंटेंट तुम्हाला कळायला असेल. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कंटेंट बघूयात. थँक्यू फॉर लिसनिंग मी.